पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्याजवळचे 5 सर्वात सुंदर घाट। मित्रांनो, पावसाळ्याची चाहूल लागताच पुण्याच्या सभोवतालचा निसर्ग हिरवीगार शाल पांघरून जणू नव्याने जागा होतो। रोजच्या धकाधकीतून आणि शहराच्या ट्रॅफिकमधून एक छोटासा ब्रेक घेण्यासाठी या घाटांमधील सफर म्हणजे मनाला मिळणारी परफेक्ट नॅचरल थेरपी आहे। धुक्यात हरवलेले वळणावळणाचे रस्ते, उंच कड्यांवरून कोसळणारे शुभ्र धबधबे आणि डोळ्यांना सुखावणारी हिरवळ, हे दृश्य इतके मोहक असते की सर्व थकवा कुठल्या कुठे पळून जातो ते कळतच नाही। पुण्यापासून अवघ्या काही तासाच्या अंतरावर असे अनेक भन्नाट घाट रस्ते आहेत जे पावसाळ्यात खऱ्या अर्थाने स्वर्गासारखे भासतात। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुण्याजवळील असेच 5 सर्वात सुंदर घाट रस्ते जिथे या पावसाळ्यात नक्की भेट दिली पाहिजे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, दिवे घाट। जर तुमच्याकडे वेळेची कमतरता असेल पण तरीही तुम्हाला पावसाळ्याचा आणि घाटाचा आनंद घ्यायचा असेल तर दिवे घाट हा तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वात जवळचा पर्याय आहे। पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आणि 45 ते 50 मिनिटाच्या अगदी छोट्या प्रवासावर हा घाट स्थित आहे। इथले वळणावळणाचे रस्ते आणि खाली दिसणारी हिरवीगार दरी मन प्रसन्न करते। विशेषतः पावसाळ्यातील बाईक राईडसाठी आणि संध्याकाळच्या वेळी इथून दिसणारा सूर्यास्त पाहण्यासाठी तरुणाई इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करते। पाऊस, रस्ते आणि निसर्ग यांची परफेक्ट थेरपी अनुभवायची असेल तर इथे नक्की भेट द्या। नंबर 4, वरंदा घाट। सह्याद्रीचे खरे, रांगडे आणि काहीसे थरारक रूप पाहायचे असेल तर तुम्हाला वरंदा घाटाची वाट धरावी लागेल। पुण्यापासून साधारणतः 110 किलोमीटर अंतरावर असलेला हा घाट 3 ते 3.5 तासाच्या प्रवासावर आहे। हा एक अतिशय सुंदर असा छुपा पावसाळी मार्ग आहे जिथे तुम्हाला रॉ आणि खतरनाक अनुभव मिळतो। काळ्याभिन्न कातळावरून कोसळणारे धबधबे आणि इथून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे अफाट दृश्य तुमच्या डोळ्याचे पारणे फेडते। ज्यांना थोडे ॲडव्हेंचर आवडते आणि गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा आहे त्यांच्यासाठी हा घाट म्हणजे एक पर्वणीचा आहे। नंबर 3, खंडाळा घाट। पावसाळा आणि खंडाळा हे अतूट नाते आहे। लॉंग ड्राईव्हची आवड असणाऱ्यांसाठी पुण्यापासून अंदाजे 70 किलोमीटर अंतरावर असलेला हा खंडाळा घाट नेहमीच पहिली पसंती असतो। या घाटात पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त 1.5 ते 2 तासाचा प्रवास करावा लागतो। पावसाळ्यात या घाटातील खोल दरीचे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसते आणि धुक्याने भरलेले रस्ते या प्रवासाची रंगत अधिकच वाढवतात। मित्रमंडळीसोबत किंवा कुटुंबासोबत पावसाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी, कणीस खात गरम चहाचा आस्वाद घेत वेळ घालवण्यासाठी हा घाट एकदम परफेक्ट आहे। नंबर 2, ताम्हिणी घाट। हिरव्यागार झाडीतून जाणारा रस्ता आणि आजूबाजूला कोसळणारे असंख्य छोटे मोठे धबधबे अनुभवायचे असतील तर ताम्हिणी घाटाला पर्याय नाही। हा घाट पुण्यापासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर असून तिथे पोहोचायला 2 ते 2.5 तास वेळ लागतो। इथले घनदाट जंगलातून जाणारे रस्ते आणि प्रत्येक वळणावर स्वागताला उभे असलेले धबधबे एक अत्यंत जादुई स्निक ड्राईव्हचा अनुभव देतात। पावसाळ्यात निसर्गाचे हे रूप खऱ्या अर्थाने खुलून दिसते। म्हणूनच जून ते सप्टेंबर हा काळ या घाटाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो। इथल्या वळणावळणाच्या रस्त्यांवरून गाडी चालवणे आणि आजूबाजूचा निसर्ग डोळ्यात साठवणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो। नंबर 1, माळशेज घाट। पुण्यापासून साधारणतः 120 किलोमीटर अंतरावर असलेला माळशेज घाट म्हणजे पावसाळ्यात पृथ्वीवर अवतरलेला स्वर्ग जणू। इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पुण्याहून 3 ते 4 तासाचा मनमोहक प्रवास करावा लागतो। हा घाट धुके, अंगावर कोसळणारे महाकाय धबधबे आणि निसर्गाच्या अप्रतिम संगमासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो। पावसाळ्यात या घाटातून प्रवास करताना ढग अक्षरशः रस्त्यावर उतरल्याचा भास होतो आणि चोहूबाजूने धुक्याची चादर पसरलेली असते। जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर पावसाळ्यातील निसर्गाचे रौद्र आणि तितकेच विलोभनीय रूप कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हा घाट सर्वोत्तम मानला जातो। इथले गार वारे आणि ढगाच्या आडून डोकावणारे सौंदर्य तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते। तर मित्रांनो, हे होते पुण्याजवळील 5 सर्वात सुंदर घाट रस्ते जे तुम्हाला या पावसाळ्यात नक्कीच खुणावतील। यापैकी कोणत्या घाटात तुम्ही या पावसाळ्यात फिरायला जाणार आहात किंवा यापैकी तुमचा आवडता घाट कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।